मी शेतकरी शरद कापरे बाबुळगाव या ठिकाणावरून आलेलो आहे। दत्तात्रय शेरकर राहणार रस्तापूर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी जे की ऊस उत्पादक सेंद्रिय पद्धतीने 10 एकरावर ऊसाचं उत्पादन घेतात तेव्हा त्यांच्या या ऊस पिकाला भेट देण्यासाठी आणि त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी आलेलो आहे। तर एकंदरीत सर्व माहिती घेतल्यानंतर प्रशिक्षण घेतल्यानंतर किंवा 10 एकराला भेट केल्यानंतर असं निदर्शनास आलं की 4थ्या नंबरचा खोडवा म्हणजे 4 वर्षाचा खोडवा या पद्धतीने जो विकसित झालेला आहे असा ऊस कुठेच पाहायला मिळाला नाही आणि तोही पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने किंवा नैसर्गिक पद्धतीचे नियोजन करून डिकंपोस्ट गांडूळ खत किंवा जे काही त्यांचे वनस्पतीपासून बनवलेली औषधं आणि खत आहेत त्यांच्यापासून बिलकुल कमी खर्चात आणि साध्या पद्धतीने उत्पादित केलेला हा ऊस एक नंबरच पाहायला मिळतो। तर मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की या पद्धतीने पिकवलेला ऊस आपल्यासाठी किंवा समाजासाठी किंवा उत्पादन वाढवण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी खूपच चांगल्या पद्धतीचा अवलंब